रेसिपी ओळखून बक्षीस जिंकणे भाग 11 मध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. तर आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे कुकर घेतलेला आहे. त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालं की आपल्याला त्यामध्ये राई, जिरं, हिंग, कढीपत्ता अशी फोडणी करायची आहे. आता जे पहिल्यांदा व्हिडिओ बघत आहेत त्यांच्यासाठी मी सांगते की बक्षीस कसं जिंकता येणार आहे ते. तर मी व्हिडिओला सुरुवात केल्यापासून ते रेसिपी फायनल होईपर्यंत तुम्हाला जिथे कुठे वाटेल की तुम्ही ओळखलं आहे मी कुठली रेसिपी बनवत आहे ते, त्याच वेळेला तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये जाऊन त्या रेसिपीचं पूर्ण नाव सांगायचं आहे. जे सगळ्यात पहिले अचूक उत्तर देणारे 2 जण असतील त्यांच्या कमेंटना मी रिप्लाय करणार आहे आणि मग त्यांनी त्यांचं संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता मला Instaवरती गौरी किन्नरे या पेजवरती DM करायचा आहे. म्हणजे त्यांचं बक्षीस मला त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल. आता हे बक्षीस फक्त मुंबईकरांसाठी असणार आहे, कारण या आधी जे एपिसोड झालेत आणि जे विनर होते, ते खूप आतमध्ये गावात वगैरे होते. तिथे पोस्टाने पार्सल जात नव्हती, म्हणून थोडासा प्रॉब्लेम झाला होता. त्यामुळे सध्या तरी हे जे कॉन्टेस्ट आहे ते मुंबईकरांसाठी असणार आहे. तर इथे आपली फोडणी झालेली आहे. आता यामध्ये बारीक चिरलेला एक मोठा कांदा घातलेला आहे. सोबतच कोथिंबीर घातली आहे बारीक चिरून. यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे थोडं मीठ आणि हळद आणि हा कांदा आपल्याला छान तेलावरती परतून घ्यायचा आहे. 1 मिनिट ते 2 मिनिटं हा कांदा आपण परतून घेणार आहोत. कांदा थोडासा नरम झाला की मग यामध्ये आपल्याला घालायचं आहे टोमॅटो. टोमॅटो जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी सुद्धा चालणार आहे. टोमॅटो मी एक मीडियम साईजचं छोटं असंच घेतलेलं आहे बारीक कापून. ते सुद्धा आपल्याला कांद्याबरोबर 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. कांदा आणि टोमॅटो थोडेसे नरम झाले की मग आपल्याला यामध्ये घालायची आहे मिरची पावडर. आता मिरची पावडर तुम्हाला जसं तिखट आवडतं त्या हिशोबाने तुम्ही त्याचं प्रमाण कमी जास्त घेऊ शकता. मिरची पावडर तेलावर परतून घेतल्यामुळे भाजीला रंग खूप छान येतो. त्यामुळे कोणत्याही भाजीमध्ये जेव्हा आपण मिरची पावडर घालतो तेव्हा ती तेलावरती आधी छान मिनिटभर परतून घ्यायची आहे, म्हणजे भाजीला रंग खूप छान येतो. जेव्हा आपण रस्स्याची भाजी बनवतो तेव्हा तर ती छान व्यवस्थित अगदी मंद गॅसवरती 1 मिनिटभर परतून घ्यायची आहे. आता मिरची पावडर आपण इथे ही परतून घेतलेली आहे. यामध्ये मी आता घालत आहे कांदा खोबऱ्याचं आपलं जे वाटण असतं ते 2 मोठे चमचे इतकं मी हे वाटण घातलेलं आहे. वाटणाच्या रेसिपीचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे. तो सुद्धा तुम्ही चेक करा. एक आठवडाभर हे वाटण बनवून ठेवलं की अगदी टिफिनसाठी सकाळी गडबड होत नाही. पटापट हे वाटण वापरलं 1-2 चमचे की आपली भाजी तयार होते आणि आठवडाभर ते छान टिकते. वाटण सुद्धा आपल्याला तेलावरती छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय. गॅसची फ्लेम थोडी कमी करून घ्यायची आहे, म्हणजे मसाले जळणार नाही. 1-2 मिनिटानंतर बघा याला तेल सुटलेलं आहे, म्हणजे हा मसाला आपला छान परतला गेलेला आहे. आता यामध्ये मी घालत आहे भिजवलेली चण्याची डाळ. तर इथे रात्रभर मी ही डाळ भिजवून घेतलेली आहे. यातलं पाणी काढून घेतलंय आणि ही डाळ आधी मसाल्यामध्ये आपण छान परतून घेणार आहोत. अगदी रात्रभर वेळ नसेल तरी तुम्ही 4 ते 5 तास चण्याची डाळ भिजत घातलीत तरी सुद्धा चालणार आहे. थोडंसं कोमट पाण्यात घाला, म्हणजे पटकन भिजली जाते. मगाशी आपण कांदा टोमॅटो पुरती मीठ घातलं होतं. आता डाळ घातल्यानंतर पुन्हा थोडं मीठ घातलेलं आहे आणि ही डाळ मिनिटभर आपल्याला या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायची, म्हणजे डाळीला मसाले छान कोट होतील. 1-2 मिनिटं ही डाळ परतून घेतल्यानंतर आता यामध्ये मी पाणी वापरत आहे. थोडंसं कोमट पाणी जर वापरलं तर भाजीला तर्री खूप छान येते. त्यामुळे पाणी हलकंसं कोमट करून घाला, म्हणजे छान असा तवंग येतो वरती मसाल्याचा, तेलाचा. तुम्हाला आता जितकी पातळ भाजी हवी असेल त्या हिशोबाने पाणी तुम्हाला घालायचं आहे. मी ही भाजी खूप जास्त पातळ करत नाहीये, त्यामुळे मी पाणी थोड्या शिट्ट्या आपल्याला घ्यायच्या आहेत त्या हिशोबाने घातलेलं आहे. वरतून कोथिंबीर घातलेली आहे आणि आता कुकरचं झाकण लावून हाय फ्लेमवरती 4 ते 5 शिट्ट्या आपल्याला घ्यायच्या आहेत. 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये डाळ अगदी व्यवस्थित शिजली जाते. आता कुकरची वाफ पूर्ण थंड झाल्यानंतरच झाकण आपल्याला कुकरचं उघडायचं आहे. झाकण उघडायची घाई करायची नाही, नाहीतर डाळ कच्ची राहू शकते. तर पाण्याचं प्रमाण तुम्ही बघू शकताय. अगदी मला हवे होतं तेवढं व्यवस्थित झालेलं आहे. जर तुम्हाला ह्याहून थोडं पातळ हवे असेल तर पाणी थोडंसं जास्त घालायचं आहे. आणि ही आपली डाळ कांदा भाजी तयार झालेली आहे. भाकरी चपाती सोबत खूप छान लागते ही भाजी.
आता आपण चेक करूया ह्याच्यातली डाळ कशी शिजली आहे ते. तर इथे मी 5 शिट्ट्या घेतल्या होत्या आणि 5 शिट्ट्यांमध्ये ही डाळ छान अगदी मऊसूत शिजलेली आहे. खूप जास्त पण तिचा गिचका असा ओव्हरकुक झालेली नाहीये आणि कडकसुद्धा राहिलेली नाहीये. व्यवस्थित अशी ही 4 शिट्ट्यांमध्ये किंवा 5 शिट्ट्यांमध्ये डाळ शिजली जाते. तर आता आपण या भाजीला सर्व्ह करून घेऊया. अगदी तांदळाची भाकरी, कुठलीही भाकरी, चपाती सोबत ही भाजी खूप छान लागते. कुकरमध्ये खूप झटपट बनते. त्यामुळे सकाळची घाई होत नाही. टिफिनला नेण्यासाठी एखाद्या दिवशी जर भाजी नसेल, तर रात्री तुम्ही डाळ भिजत घातली, तर दुसऱ्या दिवशी ही भाजी तयार होते पटकन. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच प्राइज विनिंग कॉन्टेस्टचे व्हिडिओ बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. नमस्कार.